स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा दिवस मला छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ द्या। सकाळचे जवळजवळ 8:15 झालेले आहेत आणि आम्ही जात आहोत सिद्धिविनायक मंदिरमध्ये दर्शनासाठी आणि त्याचबरोबर अभिषेकला सुद्धा बसायला जात आहोत, कारण प्रज्ञाच्या नावाची अभिषेकची पावती घेतलेली आहे। सो त्याला अभिषेकला बसवायचं आहे, तर त्याच्यासाठी आम्ही जात आहोत। आणि संडे आहे, सुट्टी आहे आणि त्या देवाचा दिवाबत्ती वगैरे झालेला आहे आणि आता मी निघत आहोत। जसं की तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की आज अचानक अभिषेकला का, तर आज प्रज्ञेचा वाढदिवस आहे, आज त्याचा 10th वाढदिवस आहे। तर आता निघत आहोत आम्ही आणि बाकीचं काय दिवसभराचं सेलिब्रेशनचं रुटीन जे काही असेल ते तुमच्यासोबत शेअर करेनच। आणि रात्रीसुद्धा एक छोटीशी पेस्ट्री कापली होती, म्हणजे सेलिब्रेट केलं होतं पेस्ट्रीसोबत, तर त्याची क्लिपसुद्धा इथे पुढे ॲड करेनच, तीसुद्धा तुम्ही पाहून घ्या। आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडेल। साधं सिंपल असं सेलिब्रेशन आहे बर्थडेचं, सो तुमच्यासोबत शेअर करते चला। सो रात्री 12 वाजता छोटीशी पेस्ट्री आणून आम्ही प्रज्ञेचा बर्थडे सेलिब्रेट केला। तर इथे 2 पेस्ट्री आहेत, एक लोलोसाठी आणि प्रज्ञेसाठी, कारण प्रज्ञा जे जे करतो ना ते सगळं फॉलो करतो लोलो, त्याला सगळं हवं असतं आणि असं होतं मोठ्या भावंडांचं बघून लहान भावंडंसुद्धा करतात। सो जस्ट आता थोड्या वेळापूर्वीच आम्ही आलो आणि छान झालं, दर्शन पण छान झालं, अभिषेकसुद्धा छान झाला, खूप जास्त काही शूट केलं नाही मी। सो आता जेवणाची वगैरे तयारी करणार आहे, बाजारात जायचं आहे, जेवणाची तयारी करायची, त्यानंतर संध्याकाळच्या सेलिब्रेशनसुद्धा तयारी करायची आहे। आणि प्रज्ञेचा आज 10th बर्थडे आहे, सो तो एक्सायटेड आहेच, पण आम्ही सिम्पलच असं सेलिब्रेशन करायचं ठरवलेलं आहे, खूप जास्त काही असं करायचं नाही आहे, साधं सिम्पलच करायचं आहे। हो, इथे तुम्ही बघता जेवणाची तयारी चाललेली आहे, सेलिब्रेशन संध्याकाळी आहे, तर त्यासाठी जेवण वगैरे बनवत आहे। तर जेवणात काय बनवणार आहे हे तुम्हाला नंतर दाखवेनच मी। इथे तुम्ही बघता तयारी चालू आहे आणि आईसुद्धा आलेली आहे, ती बघता तुम्ही मागे, तर आईसुद्धा आलेली आहे दुपारी, तर लोलो आईसोबत खेळत आहे आणि मी सगळी जेवणाची तयारी चालू केलेली आहे। तर झाल्यानंतर दाखवेनच काय बनवणार आहे। फायनली तयारी झालेली आहे, फक्त केस वगैरे आवरायचे आहेत मला आणि जेवणसुद्धा झालेलं आहे। तर काय बनवलं जेवणात म्हणून तो सुद्धा सांगते नक्की, आणि गेस्टसुद्धा येत आहेत। तर इथे नाश्त्यामध्ये समोसे मागवले होते, कारण सगळीच मुलं काय जेवायला वगैरे थांबत नाहीत, त्यामुळे मग इथे समोसे मागवले। आणि जेवणामध्ये मस्त अशा तांदळाच्या भाकरी केल्या होत्या, त्यानंतर चिकन केलं होतं आणि त्याचबरोबर राईससुद्धा होता। सो इथे गेस्ट जे आहेत ते यायला सुरुवात झाली होती आणि बलून लावून थोडंसं डेकोरेट केलं होतं, त्यानंतर शेजारची मुलंसुद्धा येत होती आणि त्याचबरोबर घरातलेसुद्धा आले होते। आणि थोडंसं लेट झालं होतं, कारण हे कामावरती गेले होते, त्यामुळे त्यांना यायला थोडंसं लेट झालं। त्यानंतरच मग सेलिब्रेट करायला सुरुवात केली आणि यावेळेला थोडेसे चेंजेससुद्धा केले, कारण दरवेळेला काय होतं, खूप मोठा केक वगैरे आम्ही ऑर्डर करतो आणि केक न राहून जातो, खराब होतो आणि मग जबरदस्ती संपवावं लागतो, त्यामुळे यावेळेला जी केकची क्वांटिटी आहे ती कमी केलेली आहे, कारण खूप जास्त मुलंसुद्धा केक खात नाहीत, वेस्ट होतो, तर त्यासाठी। आणि ते ऑक्शन करायला सुरुवात केलेली आहे। आणि जशी आपली परंपरा आहे की कोणताही मुलांचा वाढदिवस असू दे किंवा काही लग्नाचा वाढदिवस असतो, तर आपण पहिल्यांदा ऑक्शन करतो, तर तेच ऑक्शन करायला आम्ही सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे। एकाने प्रत्येकाने ओवाळून घेतलं आणि इथे लोलोला असं वाटत होतं की माझासुद्धा आज बड्डे आहे, सो त्यालासुद्धा छान तयार केलं होतं आणि त्यानंतर त्यालासुद्धा आम्ही सगळे ऑक्शन करत होतो। आणि इथे आदूलासुद्धा ऑक्शन करत होतो, कारण आदूचा बड्डेसुद्धा सेलिब्रेट करता आला नव्हता आणि लोलोचा बड्डेसुद्धा सेलिब्रेट इथे करता आला नव्हता, कारण लोलोचा बड्डे गावीच झाला होता जेव्हा आम्ही नवरात्रीसाठी गावी गेलो होतो, तर त्यामुळे त्यालासुद्धा ऑक्शन करत होतं आणि छान बड्डे सेलिब्रेशन चालू होतं, मुलं एन्जॉय करत होती। अगदी सिंपल गोष्टींमध्ये पण ना खूप मजा येते, आपल्याला असं उगाचच वाटत असतं की खूप जास्त गाजावाजा केला किंवा खूप सारं काही केलं की हेच बड्डे सेलिब्रेट होत
होतो किंवा मजा करता येते. पण तसं नाही आहे, सिंपल गोष्टींमध्ये पण सुद्धा मजा करता येते. आणि मी त्याच विचारांची आहे की सिंपल गोष्टीमध्येच आपला आनंद शोधावा माणसाने. जे आहे जसं आहे त्याच्यामध्येच खुश राहावं, हीच माझी सुद्धा विचारसरणी आहे. तुमची काय आहे मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आदू थोडासा लाजत होता यायला, म्हटलं तुला पण करते ऑप्शन, मग त्यालासुद्धा केलं. आणि प्रज्ञा आणि लोलोमध्ये आदूच सगळ्यात मोठा आहे तिघांमध्ये. त्यानंतर मग प्रज्ञेचा नंबर येतो आणि त्यानंतर लोलोचा नंबर. तर आमच्या घरात एकही मुलगी नाही आहे, त्यामुळे थोडंसं आम्हाला कुठेतरी वाटतं की एखादी मुलगी असावी. तर इकडे मस्त असं सगळं ऑक्शन वगैरे झालं. त्यानंतर आईसुद्धा आज आली होती, तुमच्यासोबत शेअर केलं की आईसुद्धा आली होती. तर तिनेसुद्धा ऑक्शन केलं. आणि लोलोला आणि प्रज्ञाला जेव्हा पण आई येते ना तर त्यांना खूप आनंद होतो, कारण प्रचंड जीव आहे त्यांच्या दोघांचाही आईवर. आणि आईचं तर ऑफकोर्स आहेच, आणि त्याबरोबर शेजारची मुलगीसुद्धा आमच्या होती, तर तिलासुद्धा मजा वाटत होती. मग तिलासुद्धा आम्ही ऑप्शन केलं, तीसुद्धा एन्जॉय करत होती. तर अशा प्रकारे ना घरगुती पद्धतीने आपण आजूबाजूची लोकं किंवा मग आपल्या फॅमिलीतले लोकं एकत्र येऊन जेव्हा आपण सेलिब्रेट करतो ना तर त्याची मजा थोडी वेगळीच असते. सगळे गेले आता, बघू शकता तुम्ही. जवळजवळ 3 वाजलेले आहेत रात्रीचे, आणि आता सगळेजण गेले. खूप एन्जॉय केलं, गाणी बोललो, खूप मजा मस्ती केली, आणि खूप एन्जॉयसुद्धा केला. आणि आजचा खूप छान असा दिवस गेला. सो आय होप तुम्हालासुद्धा आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. आणि प्रज्ञाच्या सेलिब्रेशनचा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला मग आजचा ब्लॉग इथे सेंड करते. पुन्हा एक छानशा ब्लॉगचे तुमच्यासमोर हजर होते. तोपर्यंत मस्त आणि काळजी घ्या.